हॅलो जुई, कशी आहेस? मस्त, खूप छान. तुझं खूप खूप स्वागत आमच्या रॉक्स अँड टॉक्स या शो मध्ये, जिथे आम्ही तुला काही विचारणार आहोत प्रश्न आणि तुला द्यायचे त्याची उत्तरे. येस. तर सर्वात पहिला प्रश्न तुझ्यासाठी, तुला गावातील एक गोष्ट शहरात आणि शहरातील एक गोष्ट गावात आणायची असेल तर तू काय आणशील? हिरवळ. मला असं वाटतं ते शहरात खूप जास्त मिस करतो आपण. छान ग्रीनरी. तर मला असं वाटतं भरपूर झाडं. आणि शहरातली गोष्ट गावात थोडंफार मला असं वाटतं एंटरटेनमेंटची जेवढी साधनं शहरात आहेत की आपण थिएटर्स म्हणू, भरपूर ऑडिटोरियम्स, आपण भरपूर गाण्याच्या कार्यक्रमांना, सिनेमे बघायला जातो, तर ते थोडं अजून जास्त गावात आवडेल बघायला. अरे वा. तुमच्या चाहत्यांसाठी कुठले 5 चित्रपट सुचवशील? ओके. एक माझा प्रचंड हॉलिवूडचा आवडता चित्रपट आहे, तो म्हणजे ला ला लँड. केदार सरांचा अगबाई अरेच्चा, त्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर मला खूप आवडतो. अजून टॉम हँक्स हा जो एक हॉलिवूडचा ऍक्टर आहे, त्याचे सगळे सिनेमे मला, सगळेच त्यांचे सिनेमे खूप आवडतात. टर्मिनल असेल किंवा अजून असे भरपूर. आणि थांबा, इतकी लिस्ट आहे माहितीये मोठी की असे सगळे आठवत आहेत, पण आता झापूक झुपूक. येस, 5वा सिनेमा. मस्त. तुझे आवडते कुठलेही 5 सर्वोत्तम पदार्थ कुठले आहेत? 5. पुरणपोळी, मोदक, मस्त. त्यानंतर पाणीपुरी, त्यानंतर आपलं, मला टाकीटोस खूप आवडतात मेक्सिकन ह्याच्यात, आणि अजून चीज केक. चीज केक. अरे वा. तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव पडलेली कुठलीही 5 पुस्तके? ट्यूजडेज विथ मॉरी, मिच अल्बमचं खूप सुंदर पुस्तक आहे, ते प्रत्येकाने वाचावं. त्यानंतर माझ्या आयुष्यात मी वाचलेलं पहिली नॉवेल जी खूप कमाल आहे, द अल्केमिस्ट बाय पॉलो कोहिलो. अजून एक, मी खरं तर हे मराठीत सुद्धा आहे, साद देती हिमशिखरे नावाचं, पण मी ते इंग्लिशमध्ये वाचलंय, टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज, जी.के. नारायणचं. ते पण अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि शिवा ट्रायोलॉजी अमीशचं, ती 3ही पुस्तकं, म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की मी इतकी मोठी पुस्तकं कधी वाचू शकेन, पण ती 3ही इतकी हुक ठेवतात. त्याचं स्क्रीन प्ले इतका कमाल आहे त्या पुस्तकांचा की ते तुम्हाला आवडेल. मोकळ्या वेळेत तुला आवडणारे 5 छंद किंवा कुठलेही उपक्रम? चित्र काढणं, गाणं गाणं, त्यानंतर मी कथक शिकले, असं त्याच्यामुळे त्याचा रियाज करायला आवडतो. सिनेमे बघणं भरपूर, आणि अजून मला असं वाटतं कुकिंग. लवली. येस. तुझ्या लहानपणीच्या कुठल्याही 5 आठवणी ज्या तुला आयुष्यभर लक्षात राहतील? 5 आठवणी. एक आठवण मला असं वाटतं माझ्या आजी बरोबरच्या सगळ्याच, कारण तिच्याबरोबर मी खूप छान वेळ घालवलाय आतापर्यंत. ती आत्ता नाहीये, पण ती जेव्हा गोष्टी सांगायची, किंवा मी लहानपणापासून आपण ह्याच्यात घेतो ना भाग, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये वगैरे, तर तेव्हा आजी माझ्याकडून मोनो ऍक्ट तयार करून घ्यायची. सो या सगळ्या आठवणी खूप स्पेशल आहेत. त्यानंतर मी पहिल्यांदा एकांकिका केली होती, तर तेव्हाचा तो अनुभव स्टेजवर जाण्याचा, आणि तो अख्खी ती प्रोसेस, ती खूप मेमोरेबल आहे. मग मला असं वाटतं गावी जाणं. माझं चिपळूणला निर्वाळ हे गाव आहे, सो तिथे ते जे मजा असायची, आंबे खाणं आणि सगळंच, विहीर, आपण बोरा गोळा करणं, तर ह्या सगळ्या आठवणी खूप आवडतात. 4थी आठवण शाळेतली पिकनिक, जे आपण फिरायला जातो, त्या खूप आठवतात. आणि 5वं, शाळेत किंवा एक आपल्याला पहिल्यांदा अप्रिसिएशन मिळतं ना, बक्षीस मिळतं, आपण एखाद्या स्पर्धेत भाग घेतो, आणि तर तिथून मला असं वाटतं कॉन्फिडन्स मिळतो आपल्याला पुढे काम करण्याचा, जो मला मिळालेला आहे, आणि म्हणून आज इथवर काम करते. मस्त. सो अजून एक प्रश्न आहे, मराठी इंडस्ट्रीतील अशी कुठली एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट? चांगली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं आपल्या इथे, म्हणजे मी तरी आजवर कधी जे आपण कास्टिंग काउच किंवा अशा गोष्टी ज्या ऐकलेल्या आहेत, तसं मी कधी अनुभवलेलं नाहीये. प्रचंड छान लोक आहेत, आणि खूप चांगले विषय मराठीमध्ये चित्रपटांमध्ये हाताळले जातात, किंवा इन जनरलच खूप वैविध्य आहे. आणि आता जसं इव्हन आपण झापूक झुपूक मध्ये पाहिलं, तर एक हिरोची जी कॉन्सेप्ट किंवा एक हिरोईन म्हणून जे प्रमाण जे आपण बघतो बॉलिवूडमध्ये असतं, तसं काही नाहीये. आपल्या इथे खूप खरे मातीतले हिरो पण आपल्याला बघायला मिळतात. तर मला वाटतं की हे
खूप भारी आहे मराठीमधलं. आणि नाही आवडत असं मला असं वाटतं बऱ्याचदा भरपूर सिनेमे एकत्र येतात, तर त्याच्यामुळे बिझनेस वाईज मला असं वाटतं की जरा घोळ होतो, तर ते थोडंसं नाही आवडत. ओके. सो तुझ्या बकेट लिस्ट मधील अजूनही पूर्ण करायच्या राहिलेल्या 5 गोष्टी कुठल्या? मला युरोप फिरायचंय मनापासून, तर ते. त्यानंतर मला भरपूर ट्रेक्स करायचे आहेत हिमालयाचे. म्हणजे मी आतापर्यंत एकच केलाय, पण माझी इच्छा आहे की अजून छान छान अजून उंचावर जाऊन ट्रेक्स करायचे आहेत. तिसरं मला म्युझिकल काहीतरी करायचंय, कारण मी म्हटलं तसं मी गाणं शिकले, डान्स शिकले. सो मला असं काहीतरी एक कॅरेक्टर करायचं की ज्यात मला या दोन्ही गोष्टी खूप प्रेझेंट करता येतील ऑडियन्स समोर आणि त्यांना एंटरटेन करता येईल. सो काही असेल, मग ते नाटक, सिनेमा या कुठल्याही माध्यमातून चालेल. चौथं मला एकदा तरी हे करायचंय, पण ते स्काय डायव्हिंग आणि ते काय पाण्याच्या आतून स्कुबा डायव्हिंग, या गोष्टी. मस्त. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि रॉक्स अँड टॉक्स कडून झापूक झुपूक साठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू.